नमस्कार, महेश राजाराम कदम, गाव खेड, क्षेत्रपाल नगर. आम्ही आजपासून जवळजवळ 20 ते 22 वर्षे होऊन गेली. हिंदुराज मित्र मंडळ ह्याच्या वतीने आज आम्ही ही 20-22 वर्षे वारी चालू आहे आमची पायी वारी. पहिल्यांदा सुरुवात अशी आली की आम्ही कॅम्पोतून फोटो न्यायचो. हे 3 वर्षाखाली. नंतर आम्ही स्वामीकडे विनंती केली, स्वामी की आम्हाला पालखीतून पादुका आणि स्वतःची पालखी हक्काची ही स्वामी समर्थ भक्तांची पालखी एक क्षेत्रपाल नगरपासून निघाली पाहिजे. आणि तसंच पुढच्या वर्षी या वर्षी आम्ही नियोजन केलं. पुढच्या वर्षी पालखी आणि पादुका आहे दोन्ही एकदम आल्या. कशा आल्या काय आल्या ते स्वामींना माहिती. एक असा भक्त निघाला ह्याच्यातला की त्याने आम्हाला पालखीचं फक्त आम्ही त्याच्याकडे एवढी विनंती केली. आणि गावात धामणी गावामध्ये सुर्वे म्हणून आहे, त्यांच्याकडे विनंती केली की आम्हाला पालखीसाठी एक सागाचं आणि चिपळीचं झाड पाहिजे. त्याने बोलले चालेल मी देतो. त्याच्याकडे गेलो, फक्त बघून आलो झाडं बघून आलो. दुसऱ्या दिवशी आमचे सतत फोन द्यायचे की कोण कधी येत आहे. बोलो हो आमचं खिसा पाहिजे, आमच्या खिशात नाही जाऊ, आम्ही लगडी घालतोय पण खिशात तर पाहिजे. तर नाही, तुम्ही उद्या या आणि ते झाड तोडा. ठीक आहे. मी एक मित्राला घेऊन गेलो आणि बघितलं झाड आपल्या उपयोगाचं आहे. तिथेच वाढ केला, फक्त तुकडा केल्यानंतर तिथे अशी स्वामींनी त्याला प्रगट झाले की हुबेहूब दरवाजे त्याच्या उभे. कोणाच्या सुर्व्यांच्या ज्यांनी आम्हाला हे दिले ते दिल्यानंतर त्याने आम्हाला लगेच सकाळी ते उजळतं का त्याने बुवाने फोन करतोय का जास्त आले. मला 6 वाजता फोन आला त्यांचा. आणि 6 वाजता फोनवर त्यांनी म्हणलं की बुवा हे तुम्ही पालखीचं नियोजन केलं, कसं काय केलं. म्हणजे सुतार त्याची किरणावर हे ते मजुरी वगैरे हे ते भरपूर विचारलं. बोललं काय स्वामी ते करून घेते. पण नाही बोले स्वामीच आले, तुमच्या भेटीसाठी स्वामीच आलेले, तुम्ही या आणि काय जी मजुरी पालखी पॉलिश पासून त्या मजुरीपर्यंत काय असेल ते आमच्याकडून घेऊन जा. आणि आज आम्ही असेच भक्तांना घेऊन दरवर्षी येतो. आम्ही क्षेत्रपाल भजन मंडळ आहे. आज भरपूर वर्ष 30-35 वर्ष झाली असतील. नाही, आमचे भजन मंडळ 25-30 वर्ष झाली. अजून म्हणजे आम्ही जे माझे मोठेपणा सांगत नाही, जिथे आम्ही जातो भक्ती होणे तिथे येत असतो. नाही आमच्याकडे सुपारी, आम्ही सुपारी घेत नाही, दक्षिणा ही घेतच नाही. सब कुठून गेलते, कारण भक्ती विकत केली द्यायची नाही. विकत दिलेल्या भक्तीला त्याला अर्थ नाही. आम्ही अजूनपर्यंत तेच ठरवलेले. एवढं श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुकाराम